नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजची चर्चा ही खूप विस्तृत असणार आहे, कारण तुमच्या माझ्या मनामध्ये जे असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत की श्री मनोज जरांगे पाटील यांना आज सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी जे राजपत्र दिलं, त्या राजपत्रामध्ये किती अर्थ ध्वनित होतात. मुळात राजपत्र म्हणजे काय? साधारणपणे तुम्हाला कोणाचं नाव बदलायचं असेल, कोणाचा काही धार्मिक बदल झाले असतील किंवा विवाहानंतर आडनावं जी बदलली जातात, त्याच्यासाठी तुम्हाला एक पब्लिकेशन करायला लागतं. सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाची निगडीत असलेली गोष्ट म्हणजे एवढीच आहे राजपत्राची. पण सरकारच्या दृष्टीनं राजपत्र ही खूप मोठी गोष्ट आहे. एखादी अधिसूचना असेल, एखाद्या बदल्या असतील, एखादा कायदा प्रस्तावित केला असेल किंवा निवडणुका व्हायच्या असतील, तर त्याच्यासाठी राजपत्र पब्लिश केलं जातं. राजपत्राचा इतिहास खूप मोठा आहे. त्याच्याकडे न जाता आपण आपल्या मूळच्या मुद्द्याकडे येऊया. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे जे राजपत्र आज प्रकाशित झालेलं आहे, त्या राजपत्रामुळं सगळे सोयरे हा जो शब्द या नव्या राजपत्रामध्ये सरकारनं अधिकृत केला आहे, त्याच्यामुळे मराठा समाजातल्या बहुसंख्य लोकांना या आरक्षणाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे असे पण सूर आलेले आहेत की श्री मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं जे सांगितलं ती एक प्रकारची फसवणूक आहे. श्री राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एक सार्कास्टिक ट्विट केलं आहे. ते म्हणालेत की श्री मनोज जरांगे पाटील, तुमचं अभिनंदन. माननीय मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, परंतु आता एकदा मुख्यमंत्र्यांना हे विचारा की मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल. मला व्यक्तिशः सुद्धा बरेचसे फोन येत आहेत. लोकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये लोक हे विचारत आहेत की ह्या गोष्टीचा अर्थ काय. मुळामध्ये 1967 साली आपल्याकडे जात पडताळणी संदर्भातला जो कायदा आला, म्हणजे आपण हे ठरवलं की 1967च्या आधीच्या ज्या सगळ्या नोंदी आहेत, त्या नोंदीच्या आधारावरतीच आपल्याकडे जात पडताळणी होते. SC, ST आणि OBC प्रवर्गातल्या मंडळींची. OBCंचा इतिहास तुम्हापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. BP मंडल यांनी केलेलं काम माहिती आहे. कर्पुरी ठाकूर यांचं कॉन्ट्रीब्युशन माहिती आहे. आणि मग त्याच्या आधारावरती आपण निवडणुकीच्या कामासाठी, शैक्षणिक कामासाठी जात पडताळणीचा आधार घ्यायचो. त्याच्यासाठी जे समाज कल्याण विभाग आहे त्याची वेगवेगळी यंत्रणा ही जिल्हा स्तरावरती काम करते. आता माझ्यासोबत सोलापूर इथून ॲडव्होकेट संतोष नावकर सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. त्यांचं महत्त्व असं आहे की सोलापूरचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे, काळ सिद्धेश्वर महाराज, बरोबर ना, जय सिद्धेश्वर महाराज, तर त्यांनी निवडणूक लढल्यानंतर त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भामध्ये एक कायदेशीर बखेडा उभा राहिला. तो बखेडा अजूनही संपलेला नाही आहे. मला वाटतं 1-2 प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात पण निवाडा गेला आहे की ते जात प्रमाणपत्र सुरुवातीला गेलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मला ह्या कायद्याचे इतके मोठे अभ्यासक भेटलेले आहेत की तुम्हाला तो 2000चा कायदा आणि आत्ता जे राजपत्र सरकारनं दिलं त्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी ॲडव्होकेट संतोषजी आपल्यासोबत आहेत. वकील साहेब, आजच्या नव्या ह्या राजपत्राचा उल्लेख करायच्या आधी मुळात 2000 साली माफ करा, तो जो नियम बनले ते नियम काय होते? म्हणजे एखाद्याला जात पडताळणी करायची किंवा प्रमाणपत्र घ्यायचं आहे, त्याच्यासाठीची बेसिक प्रक्रिया काय होती? कारण ती एकदा समजून घेतल्याशिवाय आजचा जो बदल आहे तो काही कळणार नाही आपल्या प्रेक्षकांना. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जेव्हा अर्ज केला जातो, अर्ज केल्यानंतर त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे काका यांची जात कोणती होती, त्यांना यापूर्वी जात प्रमाणपत्र दिलं गेलं होतं का, या संदर्भातला पुरावा त्यांनी सोबत जोडणं गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने पितृसत्ताक पद्धतीतील जे काही नातेवाईक होते त्यांचा पुरावा जात प्रमाणपत्र देताना ग्राह्य मानला जायचा. अशी पूर्वीची पद्धत होती. पॅट्रॉटिकल सोसायटी, पितृसत्ताक पद्धती आपल्याकडं सुरुवातीपासून गृहीत धरलेली आहे. अगदी. कारण आता हे तर पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय? पितृसत्ताक पद्धती म्हणजे आजोबा, त्यानंतर वडील, त्यानंतर मुलगा आणि त्यानंतर त्यांची मुलं, यातील नातेसंबंध जे काही तयार होतात त्यांना पितृसत्ताक पद्धती असं म्हटलं जात होतं. राईट. किंवा त्याला फॅमिली ट्री मधला एक महत्त्वाचा भाग असा, बरोबर? हो, बरोबर. पण मग दुसरीकडे जे आज बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेले आहेत, जसं विदर्भामध्ये बहुसंख्य मराठा समाज हा OBC मध्ये आहे, कारण कुणबी आहे. आपल्याकडे माझ्या माहितीनुसार इकडून विवाह करून कुणबी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे अशा मुली जर पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात त्यांचं लग्न झालं तर त्यांना त्यांच्या राजकीय आरक्षणाचा लाभ होत होता, कारण त्या मूळच्या कुणबी आहेत. ह्या स्थितीमध्ये
जर खुल्या प्रवर्गातली मुलगी रिझर्व्ह कॅटेगरीच्या व्यक्तीबरोबर तिचा विवाह झाला किंवा वाईस वर्सा उलटं झालं तरची आरक्षणाची स्थिती काय असते? मुलीबद्दल मी हा प्रश्न विचारतो तुम्हाला. असं आहे की एखाद्या मुलीचा विवाह अनुसूचित जातीच्या घरामध्ये झाला तर केवळ विवाह झाला म्हणून तिला त्या अनुसूचित जातीचे लाभ मिळत नव्हते, परंतु त्या नातेसंबंधातून जे काही पुढील पिढी तयार होते त्यांना तो वडिलांकडून ते रक्तसंबंध तयार झालेले असल्यामुळं त्यांना त्याचा लाभ मिळत होता. अशी पूर्वीपासूनची पद्धत होती. म्हणजे जिचं मूळचं प्रमाणपत्र राखीव प्रवर्गातलं आहे तिला तेवढ्याच पुरता मर्यादित त्या आरक्षणाचा लाभ होतो, बरोबर. पण तिचा नवरा जर तो आरक्षणाचा लाभ घेत असेल तर तिला नैसर्गिकपणे त्या आरक्षणाचा लाभ घेता येत होता का? हो, तिला घेता येत होता. हो, घेत. म्हणजे ती ज्याच्याकडे विवाह होऊन गेलेली आहे ते जर ओबीसी असेल तर ती नैसर्गिकपणे ओबीसी होतो. नाही, असं नव्हतं. हेच तर कन्फ्युजन. असं नव्हतं. केवळ विवाह झाला म्हणून तिला त्या आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता किंवा अजूनही तशीच पद्धत आहे. अजूनही आता पण जे काही बदल झालेले आहेत त्याप्रमाणे तोच कायदा अद्यापही लागू आहे. हा इतका महत्त्वाचा मुद्दा मी यासाठी सांगितला की श्री मनोज जरांगे यांना ज्या आरक्षणाचा लाभ झालेला आहे त्याच्यानुसार फॅमिली ट्री, सगळे सोयरे ह्या गोष्टी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यातनं बहुसंख्य मराठा समाज हा आरक्षणाचा लाभार्थी ठरेल असं म्हणतात. बाय द वे, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण लाईव्ह आहोत, तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न असेल तो कृपया तुम्ही विचारा. आम्ही तुमचे जे कमेंट आहेत ते पाहत आहोत. त्या लाईव्ह चॅटमधले जे महत्त्वाचे प्रश्न वाटतात ते मी घेतोय. आता आपण वकील साहेब मुळात हे सुरू करू की आज जी अधिसूचना निघाली, तुमचं अधिसूचनेबद्दलचं जे आकलन आहे ते काय, अधिसूचनेचं महत्त्व काय? असं आहे की अधिसूचना जर आपण सरळपणे पाहिली आणि सगळे सोयरे असा जो शब्द त्यात घातला गेलेला आहे की बहुसंख्य लोकांचं मत असं होतं की सगळे सोयरे हा तर ही तर तरतूद जी आहे ती पूर्वीपासूनचीच आहे. आता सगळे सोयरे घातल्यामुळं, शब्द घातल्यामुळं फरक काय पडलेला आहे? तर तो फरक असा आहे, अधिसूचनेत असं म्हटलेलं आहे, अर्जदार जो अर्ज करतोय त्याचे वडील, आजोबा, पणजोबा यांच्या पूर्वीच्या पिढीतून जे काही नातेसंबंध तयार झाले, रक्तनातेसंबंध तयार झाले, त्या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या पिढीतील विवाहाहून बाहेर गेलेली स्त्री आणि त्या स्त्रीपासून पुढे झालेले रक्तसंबंध अशा पद्धतीने जर विचार केला तर याची व्याप्ती प्रचंड अशी मोठी आहे, जी की पूर्वी नव्हती. त्यामुळं सगळे सोयरे हा शब्द घातल्यामुळं आणि त्या सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ या अधिसूचनेत दिला गेलेला असल्यामुळे असं लक्षात येतं की फार पूर्वीपासून, पूर्वीच्या 3-4 पिढ्यापासून जे काही रक्तनातेसंबंध तयार झालेले आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. पण पुढे त्याच म्हणजे त्या सगळे सोयरे शब्दाची जी व्याप्ती आहे ती या राजपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. पण मी तर मुलीचा विषय येत नाही ना. नाही, आता यामध्ये आहे तो विषय. त्याचं कारण असं आहे की सजातीय संबंधातून झालेल्या व्यक्तींनाच त्याचा लाभ मिळेल असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे मुलगी जिचं लग्न सजातीय म्हणजे त्याच जातीतील व्यक्तीशी झालेलं असेल तरच त्याच्या पुढच्यांना तो लाभ मिळेल असा त्याचा अर्थ आहे. हे सोमेश शेळके म्हणून आपले एक प्रेक्षक तुम्हाला प्रश्न विचारतायत. समजा सोमेश यांचं असं म्हणणं आहे की माझ्या मावशीच्या मुलाचा दाखला आहे आणि माझी मावशी मराठा आहे, तर त्या आधारे माझ्या आईला मग ते प्रमाणपत्र मिळेल का? निश्चित मिळेल. निश्चित मिळेल. हो, कारण मावशी आणि आई सख्या बहिणीत रक्त नातेसंबंध आहे, तर निश्चित मिळणार. अजिंक्य खराड असं विचारतायत की जर आई कुणबी असेल तर मुलांना सर्टिफिकेट मिळेल का? निश्चित मिळेल, कारण आई जर कुणबी असेल त्या रक्तनातेसंबंधातून जी काही पुढची पिढी तयार होते त्या सर्वांना त्याचा लाभ मिळेल. खूपच तुमचे खूप सारे प्रश्न येत आहेत. मला माहिती आहे की महाराष्ट्राला ह्या प्रश्नाच्या उत्तरांची अपेक्षा होती आणि त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आपण बोलत आहोत. एक गजानन नांदवडखेर असं म्हणतायत की नाही, नदीम काझी यांचा तो प्रश्न आहे की सजातीय आणि पितृसत्ताक पद्धती ह्याबद्दल जरा तुम्ही थोडंसं आणखी पुन्हा विश्लेषण करा. पितृसत्ताक पद्धती म्हणजे आत्ताच आपण मगाशी बोलल्याप्रमाणे पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा आणि त्यांचे भाऊ
भावकी ही सगळी पितृसत्ताक पद्धती. पण मग पितृसत्ताकमध्ये पुन्हा तोच प्रश्न अनेकांच्या मनात आहे की त्यात मुली येतात की नाही, एकदा पुन्हा त्याच मुद्द्यावरती. पितृसत्ताक पद्धतीच्या बाबतीमध्ये आता या नवीन अधिसूचना जी आहे त्यामध्ये सगळे सोयरे हा जो शब्द वापरला त्या सगळे सोयरे या शब्दाचं त्यांनी विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे ही फक्त पितृसत्ताक पद्धती पूर्वीची जी होती ती फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये, त्याची व्याप्ती आता वाढलेली आहे. बरं, मग आधीची व्याप्ती आणि आत्ताची व्याप्ती ह्याच्यामध्ये जो मूळचा फरक तुम्हाला दिसतोय तो काय? आधी कसं होतं ना आता कसं आहे? आधी पितृसत्ताक ही फक्त आजोबा, वडील, मुलगा आणि भाऊकी इतक्यापुरताच मर्यादित होता. परंतु आता बदल झालेला असा आहे की सजातीय विवाहातून निर्माण झालेल्या रक्त नातेसंबंधातील सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे घरातील एखाद्या मुलीचा विवाह बाहेर झाला आणि तो सजातीय झाला, त्यातून जे काही रक्त नातेसंबंध तयार होत आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. आणि फारच मोठी गोष्ट वकील साहेब सांगतायत. हे सोमनाथ घाडगे तुम्हाला असा प्रश्न विचारतायत की सद्यस्थितीत मुलीला तिच्या वडिलाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल आणि तिचे लग्न झालेले असेल तर त्या मुलीच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल का? एक. आणि कुणीतरी यन म्हणून आहे ते स्वजातीय लग्न संबंध सिद्ध करायचे असेल तर दोघांचे पण कुणबी प्रमाणपत्र लागेल का? सजातीय संबंध जर सिद्ध करायचे असतील तर ते त्याच जातीचे आहेत हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल. आणि मुलीचं लग्न झालं आणि त्याच्या मुलाला मिळेल का तर निश्चित मिळेल. अच्छा, एक मराठा म्हणून कुणीतरी आहेत ते असं विचारतायत की वडील मराठा आहेत, आई कुणबी आहे, तर मुलाला कुणबी सर्टिफिकेट मिळेल का? वडील मराठा आहेत, आई आई कुणबी आहे तर वडिलांना मिळणार नाही. वडिलांना नाही मिळणार. कारण ते रक्तनाते संबंध नाही आहे. ते इंटरेस्टिंग आहे सगळं. म्हणजे हे बघा, सचिन जगताप असं विचारतायत की आत्या त्यांची आहे, त्यांची कुणबी अशी नोंद आहे, तर मग त्यांना सर्टिफिकेट मिळेल का? आत्या जर असेल तर वडिलांना निश्चित मिळेल, कारण वडील आणि आत्या हे दोघ जण रक्तनाते संबंधातील आहेत. ओके, म्हणजे आत्याला असेल तर वडिलांना मिळालं की मुलांना मिळणारच आहे. बघा, मी किती छोटे छोटे प्रश्न घेतोय आणि प्रश्नांचा भडीमार आहे अक्षरशः. आणि या चर्चेचं महत्त्व काय? वकील साहेब, मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला ही वेळ देताय आणि ह्या प्रश्नांची पण उत्तरं देताय. काही प्रश्न हे रिपीटेड आहेत, परंतु उद्या महाराष्ट्राच्या मनात तुम्ही दिलेल्या ह्या प्रश्नांचा इतका मोठा परिणाम होणार आहे की ते हेच म्हणणार आहेत की वकील साहेबांनी आम्हाला हे सांगितलं होतं. आता सचिन डुकरे आहेत, त्यांनी असा प्रश्न विचारला आहे, सर माझी पत्नी ओबीसी आहे आणि मी मराठा आहे, तर माझ्या फॅमिलीला ओबीसीचं आरक्षण मिळेल का? त्यांना स्वतःला मिळणार नाही, परंतु त्यांच्या मुलाला निश्चित मिळेल. कसं? कारण रक्तनाते संबंधातून जी काही मुलं तयार होतात त्यांना मुलांना मिळेल. किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे इथे ते जातीनं मराठा आहेत, त्यांची मिसेस जी आहे ती ओबीसी आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जवळपास मिळतच आहेत. चंद्रकांत इचकले विचारतायत, सर माझ्या कुटुंबाला 6 वर्षापूर्वी मी कुणबी दाखले काढलेत आणि जात पडताळणी केली आहे, पण माझे दाखले आत्ताच्या 57,000 आहेत का? म्हणजे ज्यांनी पूर्वी कुणबी प्रमाणपत्र काढलेली आहेत त्यांना आता ह्या आरक्षणाचा काही लाभ होणार आहे का? निश्चित होणार, फक्त ही जात पडताळणी करून घ्यावी लागेल. बस. ओके, मी तुमचे प्रश्न थोडेसे थांबवतो. मला हे समजून घ्यायचं आहे की आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झाल्यानंतर जी जात पडताळणीची प्रक्रिया आहे ह्या नव्या अधिसूचनेप्रमाणे ती कशी करावी लागेल? कारण त्यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हटलेलं आहे की अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती कुठली आहे, उपलब्ध असल्यास म्हणजे पडताळणी समितीच्या निर्णयांची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलाकडे रक्त नातेसंबंधातील इतर कोणाचे तरी नातेवाईकाचे सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र. म्हणजे तुमच्याकडे आधी कुठलं तरी एक वैधता प्रमाणपत्र, तुमची जात पडताळणी झालेली असली पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही तो अर्ज करायचा, असं आहे का? खरं तर हा नियम पूर्वीपासून आहे, कारण पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं जात होतं. त्यामुळे आताही तो पुढे चालू राहिलेला आहे. आणि आता ज्यांना जात पडताळणी करायची आहे ह्या नव्या नियमाच्या आधारावरती ती प्रक्रिया कशी असेल, ती किती काळ चालेल, काय काय गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहेत? मी कुणबी प्रमाणपत्राबद्दल विचारतो. अच्छा, असं आहे की पूर्वीच्या पद्धतीने आणि या पद्धतीमध्ये फारसा फरक नसणार आहे. आता नवीन अधिसूचनेनुसार जे काही सगळे सोयरे सांगितले गेले आहेत यामध्ये तुम्हाला सजातीय विवाह झालेला आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे त्यानंतर तुमचे रक्त नातेसंबंध आहेत तेवढेच फक्त सिद्ध करावं लागणार आहेत. एवढाच फक्त वाढलेला विषय आहे. बाकी पूर्वीपासून जी काही पद्धत सुरू आहे तीच पुढे कंटिन्यू राहील.
पण मग ही प्रक्रिया किती काळ चालते? सर्वसाधारणपणे जात पडताळणीची जी प्रक्रिया आहे ती कशी असते? काही नोटिसा द्याव्या लागतात का? कुठे येऊन पडताळणी तुम्हाला करावी लागते का? शपथपत्र द्यावी लागतात का? काय प्रक्रिया असते? अर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्याला त्याच्या रक्तनाते संबंधातील भावकीतील जे ज्या कोणाला कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालेलं आहे ती सोबत जोडावे लागतात. आणि रक्तनाते संबंधातील जर कोणाचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर सरळपणे तो अर्ज निकाली होऊन त्या अर्जदाराला ती जात पडताळणी प्रमाणपत्र मिळून जाईल. एक आकाश चव्हाण नावाचे प्रेक्षक विचारतायत की नोंद सापडली नाही त्यांचं काय होणार? ऑब्व्हियसली त्याचं उत्तर उघडच आहे, अगदी म्हणजे मिळणार नाही त्यांना. पण त्यांच्या आता असं आहे की एखादं गाव आहे, समजा आता सोलापूरमध्ये आपण बसलो, बाळेच्या जवळ कुठलं तरी एखादं छोटंसं गाव आहे आणि भावकीची खूप सारी घरं आहेत, एकाच आडनाव, समजा सावंत आडनावाची खूप सारी घरं आहेत. त्या सावंत आडनावाच्या एका कुटुंबात कुणाकडे तरी त्याची नोंद सापडली. ह्या आधारावरती संपूर्ण सावंतांना हे ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता किती आहे? फक्त आणि फक्त रक्तनाते संबंध तुम्हाला दाखवून द्यावे लागतील. रक्तनाते संबंधातील तुम्ही ते संबंध कसे कसे आहेत हे फक्त तुम्ही शाबित करणं गरजेचं आहे. ते जर केलं शाबित तुम्ही, रक्तनाते संबंधातील सर्वांना ती प्रमाणपत्र मिळतील. तर हा प्रश्न मी यासाठी विचारला की इथे सरकार काय म्हणतं आहे की कोणाला त्या रक्तनाते संबंधातला मिळणार आहे? कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. माझा तोच प्रश्न आहे की भावकीमध्ये फॅमिली ट्री खूप डिस्टन्सिव्ह वाढत 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 गेलेले असतात, ते अनेक पिढ्यांचे असतात. तर हे फक्त पंजोबापर्यंतच मर्यादित आहे का त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला पडताळणी करता येईल? आणि अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यापूर्वीच्या पिढीतील सुद्धा असं म्हटलेलं आहे. त्यामुळं त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन जे काही नातेसंबंध तयार होते ते सर्वांना त्याचा लाभ मिळेल. हे गरजेचं नाही की फक्त पंजोबापर्यंत नोंदी आहेत. मग त्यांनी ते फॅमिली ट्री सिद्ध केली तर सावंत हे जे काही मी आता ज्याचं उदाहरण दे पूर्णच्या पूर्ण गाव कुणबी होऊ शकतं. हो, ते जर नाते संबंध जर तुम्ही प्रस्थापित करू शकलात, शाबित करू शकलात तर सर्व सावंतांना मिळू शकेल. पण एक प्रश्न आहे वकील साहेब की आत्ता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ते तर ऑब्व्हियसली कायद्याच्या चौकटीप्रमाणे ओबीसी आरक्षणाला पात्रच आहेत, कोणी राजकीय काही अभिनिवेश घेऊ द्या. परंतु ज्यांच्या केवळ मराठा आणि मराठा अशाच नोंदी आहेत, पण आता त्यांना ह्या आरक्षणात कुठेतरी एक अशी नोंद सापडू शकते, कारण आपल्याकडे मराठा समाजाचं इतकं मोठं विस्तृत असं समाज व्यवस्था आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये जे 70-80 वर्ष ज्यांच्या कागदपत्रावरती केवळ मराठा मराठा अशा नोंदी आहेत, पण कुठेतरी भावकीमध्ये खूप दूर अंतरावरती कुणबी प्रमाणपत्र सापडलं, ते त्यांच्या गावाच्या बाहेरचं आहे, अजून कुठल्या तर तिसऱ्या गावातलं आहे, अशा वेळेला काय परिस्थिती होऊ शकते? कसं आहे की फार पूर्वीपासून मराठा समाजामध्ये हे जे काही नातेसंबंध आहेत याचा विवाह करताना सुद्धा बघितले जातात, कोण कोणाचे पाहुणे लागतात, कसे लागतात. आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातील मराठा समाज हा एकमेकांशी कुठं ना कुठे जुळलेला आहे. त्यामुळं फार पूर्वी म्हणजे पंजोबांच्या पूर्वीचे कुणी नातेवाईक त्यांचं इतर कुणाशी जर नातेसंबंध आहे हे पूर्वीपासून जर सिद्ध करण्यात जर यशस्वी झालो तर मला नाही वाटत की फारसा अवघड आहे. आणि मराठा समाजाच्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळू शकतो. जवळपास तुम्ही असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळू शकतो. ओके. आता पूर्वी आता कुणबी बाजूला ठेवू आपण, पूर्वी जे आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांच्याबद्दलची जात पडताळणीची प्रक्रिया ही अत्यंत किचकट आहे. इतकं सोपं नाही की तुम्ही जाऊन ते कागदपत्र दिली आणि ती सिद्ध केली. या नव्या अधिसूचनेप्रमाणे त्याच्यात काही बदल होईल असं तुम्हाला वाटतं का? कारण ते सुद्धा लाभार्थी ठरू शकतात या नव्या अधिसूचनेचे. नाही, फारसा काही बदल होणार नाही. ती प्रक्रिया आहे तशीच आहे, पूर्वी जशी होती तशीच चालेल. आणि पूर्वी ज्या पद्धतीने शाबित करावं लागत होतं नातेसंबंध, रक्त नातेवाईक, हे सुद्धा आता आपल्याला त्याच पद्धतीने शाबित करायला लागणार आहेत. त्याच पद्धतीने साबित. अच्छा राजेश, खूप इतके प्रश्न येत आहेत तुमचे आणि मला वाटलंच होतं जवळपास 2500 लोक तुम्हाला प्रश्न विचारत आहेत वकील साहेब. तर त्यातले राजेश असं प्रश्न विचारतायत की माझी आजी, आई आणि पत्नी कुणबी आहेत, तर मला व माझ्या मुलाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल का? आई जर कुणबी समाजाची असेल तर मुलाला निश्चित मिळेल. म्हणजे तो प्रश्नच निकाली लागला.
आनंद दिघे असा प्रश्न विचारतायत, ते मराठवाड्यातले आहेत. आईच्या मामाकडे कुणबी आहे तर मला मिळेल का? आईच्या मामाकडे कुणबी असेल तर हो, मामाकडे असेल तर आई त्याची सख्खी बहीण असल्यामुळं आईला निश्चित मिळेल आणि आईमुळे मुलाला निश्चित मिळेल. आता मला माहिती आहे की हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळं त्याच्या जजमेंटबद्दल मला तुम्हाला विचारायचं नाही आहे. पण एक उदाहरण दाखल तुमच्या खासदारांचा जो इश्यू तयार झाला होता, तो इश्यू कसा तयार झाला होता, त्यातल्या कायदेशीर बाबीवरतीच मी बोलतोय, कारण तुम्ही न्यायालयात आर्ग्युमेंट करणार आहात म्हणून. आक्षेप काय घेतले गेले होते आणि त्याला तुम्ही प्रतिवाद कसा केला? कारण हे या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने चर्चा आहे, मला कायदेशीर म्हणजे राजकीय काही बोलायचं नाही. असं आहे की या बाबतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलू नये असं आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे मला पण कायदेशीर प्रक्रियेबद्दल बोलता येईल. आक्षेप काय होते त्यांच्या प्रमाणपत्राबद्दल? ते काय पब्लिक डोमेनमध्येच आहे ना. आक्षेप असेच होते की ते त्या समाजाचे नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला होता. राईट. आता मी प्रश्न यासाठी विचारला की आत्ता महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या ज्या कोणी मंडळी असतील, म्हणजे बारा बलुतेदार आलुतेदार वगैरे, त्यांचं राजकीय आरक्षण या निमित्ताने संपणार आहे असं सगळ्यांना वाटतं. कारण मनोज जरांगे साहेबांना हा प्रश्न विचारला त्यावेळेला ते म्हणालेले आहेत की कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर आम्हाला जर राजकीय आरक्षणाचा लाभ होत असेल तर तो आम्ही घेणारच. आता जसा माननीय खासदारांबद्दल हा प्रश्न निर्माण झाला, उद्या हे कुणबी प्रमाणपत्र कोर्टामध्ये तुम्ही मिळवलं आणि एखाद्याने हा आक्षेप घेतला की अत्यंत घाई गडबडीमध्ये सरकारवरती दबाव आणून अशा पद्धतीनं हे आरक्षण मिळवायचा प्रयत्न झालेला आहे, किंवा हे सर्टिफिकेट हे ज्या फॅमिली ट्रॅकमधनं आलेलं आहे तीच गोष्ट आक्षेपाची आहे, तर यातनं कायदेशीर बखेडे उभे राहू शकतात का? कसं आहे की जेव्हा राजकारणाचा विषय होतो आणि जेव्हा निवडणुकीमध्ये या आधारे जेव्हा उमेदवारी दाखल केली जाते, निवडणूक लढवली जाते, तेव्हा आक्षेप हे निश्चितपणे येतातच. त्यामध्ये जे काही त्रुटी आहेत, ज्या काही फटे आहेत, ते शोधण्याचा प्रयत्न होतो आणि तो प्रमाणपत्र खोटं ठरवण्याचा निश्चितपणे प्रयत्न होतो. परंतु प्रमाणपत्र घेतानाच या बाबी जर सखोलपणे पाहिल्या गेल्या आणि त्या शाबित केल्या गेल्या तर पुढे जाऊन फारशी अडचण निर्माण होणार नाही असं मला वाटतं. एक प्रेक्षक प्रश्न विचारतात की पितृसत्ताक पद्धतीमुळे गोंधळ झाला आहे, कृपया काय आहे ते सांगा. आता यापूर्वीच आपण त्याचं विवेचन केलेलं आहे. पितृसत्ताक पद्धती ही आजोबा वडील, पणजोबा आजोबा वडील मुलगा आणि भाऊकी यांच्यापुरतीच फक्त मर्यादित होती. ओके. एक प्रेक्षकाने खूप लांबलचक प्रश्न विचारलाय, ट्रू फॅक्ट नावाचे. सजातीय म्हणजे काय असं ते विचारतात. सजातीय म्हणजे स्वजातीतला, स्वतःच्या जातीचा. म्हणजे कुणी जर मराठा समाजाचा असेल तर तो समोरचा व्यक्ती मराठा समाजाचा असायला हवा, ही सजात. ओके. प्रकाश शेंडगे साहेबांची एक मुलाखत मी काल बघितली. त्यांनी ह्याच सजातीय मुद्द्यावरती काही प्रश्न उपस्थित केले. ते असं म्हणाले की समजा रिझर्व्ह कॅटेगरीतली मुलगी की खुल्या प्रवर्गातल्या मुलाबरोबर तिचा विवाह झाला तर मोठा गोंधळ उडेल. SC STचं आणि अगदी ब्राह्मणांपर्यंत त्यांनी उदाहरण दिलं. किंवा वाईस वर्सा झालं तर तसाही गोंधळ उडेल, कारण ती मुलगी आरक्षण कॅटेगरीतनं आलेली आहे आणि आता ती विवाह करून खुल्या प्रवर्गातल्या मुलाबरोबर विवाह करते. आता ह्या स्थितीमध्ये असंही होऊ शकतं की जे पूर्वी आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यातल्या कुण्या मंडळींनी खुल्या प्रवर्गातल्या मुलाबरोबर लग्न केलं किंवा उलटं मुलींनी लग्न केलं. अशा वेळेला सजातीय ह्या शब्दरचनेमुळे काही गोंधळ होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? एक गोष्ट स्पष्ट आहे त्यामध्ये की रक्तनातेसंबंध असं म्हटलेलं आहे. त्यामुळं रक्तनातेसंबंध एकदा तुम्ही शाबित करायला लागलात की मग बाकी गोष्टीचा फारशी अडचण येत नाही. विवाह सजातीय व्हायला हवा असं जरी म्हटलेलं असलं, विवाह जो आहे तो सजातीय, तरी पण त्या विवाहातून त्या व्यक्तीला जर काही पुढील मूल होत असेल तर ते रक्तनाते संबंधातले आहे. त्यामुळे तो याचा लाभ तर मिळणारच. ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं का बघा, पण मी काही द्यायचा प्रयत्न करतो. EWS आरक्षण राहील का? माझ्या मते नाही राहणार. कारण तुम्ही एकदा विशिष्ट आरक्षणाचा लाभ घेतला की त्यानंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातनं अर्ज करू शकत नाहीत. आणि त्यासाठी म्हणजे हे माझं अत्यंत मर्यादित असं ज्ञान आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेला नोकरीसाठी किंवा कुठल्याही इतर लाभासाठी अर्ज करता त्यावेळेला तुम्ही विशिष्ट अशा निकषाखाली ते अर्ज केलेले असतात, म्हणजे आरक्षणाच्या निकषाखाली. एकाच वेळेला तुम्हाला 2 आरक्षणाचा लाभ घेता येतो का? निश्चित घेता येणार नाही. एका वेळी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल. म्हणजे जे कुणबी झालेले आहेत त्यांना आता EWS मध्ये जाता निश्चित मिळणार नाही. किंवा पुढे भविष्यामध्ये मराठा समाजाच्या बाजूनं क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागला आणि तो मराठा समाजाला जे पूर्वी आरक्षण मिळालेलं होतं तशा पद्धतीचं आरक्षण मिळालं तर मग ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यांना मराठा प्रवर्गामध्ये अर्ज करता येईल का नाही करता? आता कसं आहे की आता ही जी काही नवीन अधिसूचना आलेली आहे ही आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेले क्युरेटिव्ह पिटिशन
या दोन्हीचे क्युरिटी पिटिशनचा निकाल काय होतो यावर या सगळ्या बाबी अवलंबून आहेत आणि त्यानंतरच मला निश्चितपणे त्याबद्दल व्यवस्थितपणे सांगता येऊ शकेल. ठीक आहे. आत्तापर्यंतच्या चर्चेवरून एका कृष्णा देसाई नावाच्या आपल्या प्रेक्षकाने असा प्रश्न विचारला आहे. आता या चर्चेवरून असे वाटते की हे वैयक्तिक करून पूर्वीचे वंशावळ काढून घ्यावी लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाला ज्याला कोणाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्याला आपली सगळी फॅमिली ट्री वंशावळ काढूनच घ्यावी लागणार, त्याच्याशिवाय मिळणार नाही. निश्चित काढून घ्यावं लागेल, ती साबित करावी लागेल. या शब्दाचा एक अर्थ सांगा, नंतर मग तुमच्याकडेच मी हा पूर्ण देणार आहे. की हे जे म्हटलेलं आहे की ज्याला अर्जदाराला कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे तर त्या अर्जाबद्दलचे तपशील तर त्यांनी दिलेले. जरा एकदा मी हे तुमच्या हातात देतो, हे तुम्ही वाचून पण दाखवा आणि ह्याचं विश्लेषण जर तुम्हाला करता आलं की याच्यात हा अर्थ ध्वनित होतो, याच्यात हा अर्थ ध्वनित होतो, तर आपण ही चर्चा थांबूया. कुठेही तुम्ही सुरू करू शकता. अगदी तुम्हाला जेवढा महत्वाचा त्यातला पार्ट वाटतो तेवढाच तुम्ही वाचून सांगा. त्यातला महत्वाचा पार्ट सगळे सोयरे ज्याचा आग्रह केला गेला होता त्या सगळे सोयरेचं विश्लेषण असं केलं गेलं आहे. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमध्ये झालेल्या लग्न संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेत त्यांचा समावेश असेल. म्हणजे हा बदल आहे की यापूर्वी पूर्वीच्या अनेक पिढ्यातून जे काही नातेसंबंध तयार झालेले होते हे जे काही विस्तृतपणे घेतलेलं आहे या विस्तृतपणाचा संपूर्ण मराठा समाजाला लाभ मिळेल असं मला वाटतं. पण मग याचा दुसरा अर्थ असा की जे पूर्वी ओबीसी लाभार्थी होते त्यांच्यामध्ये मात्र आता हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवे भागीदार येणारच आहेत जे कायद्याच्या दृष्टीनं नव्या अधिसूचनेमध्ये. हे बरोबर आहे. कसं आहे की पूर्वीच्या आता ओबीसी समाज जो आहे त्यांना वगळून त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये न देता हे वेगळं आरक्षण दिलं जाईल असा सरकारचा प्रयत्न आहे असं सांगितलं चाललं आहे. त्यामुळे त्यांच्या अधिसूचना तसे म्हणत नाही ना. म्हणजे ओबीसी प्रवर्गात तुम्ही एकदा कुणबी प्रमाणपत्र घेतलं की राज्याच्या आणि केंद्राच्या यादीमध्ये कुणबी आहेतच. त्यामुळं ओबीसीचे पूर्वीचे जे लोक होते त्याच्यातच हे आरक्षण असणार ना. हे लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे असंच आहे ना ते. हो निश्चितपणे. बरं, पुढचा मुद्दा तुम्हाला जो वाटतो की अजून काही राहिला त्याच्यामध्ये. अच्छा, एक मुरलीधर मागुंडे यांनी थोडासा वेगळा प्रश्न विचारलाय. मुरलीधर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचा प्रयत्न करतो. राहुल सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आई कुणबी असेल तर मुलांना त्याचा लाभ मिळेल, हे बरोबर. हां, परंतु त्या मुलांचा आधार घेऊन त्यांच्या सख्या चुलत बहीण भावांना लाभ मिळेल का? रक्त हा निश्चितच आहे. रक्त नातेसंबंध जर त्यांनी साबित केले तर त्यांना तो मिळेल, लाभ मिळेल. हो. अच्छा, रमेश सूर्यवंशींनी फारच वेगळा प्रश्न विचारला. मला वाटतं की याचं उत्तर वकील साहेबाकडे आहे की नाही. आमच्या गावात कोणाचीही नोंद सापडलेली नाही, मग कोणीही पात्र नाहीत का? शेजारच्या गावात नोंदी गावात सापडली नाही याचा अर्थ दुसऱ्या गावातील नोंदी मिळू शकत नाहीत असं नाहीये. त्यामुळे इतर गावातल्या कुठल्याही नोंदी मिळाल्या आणि त्यात जर तुम्ही नातेसंबंध प्रस्थापित केले तर मिळू शकतात. पुढचा मुद्दा तुमचा जो राहिला होता तो त्यातला काही राहिला असेल तर तुम्ही समजावून सांगा. खूप इतके प्रश्न येतात लोकांचे. यामध्ये पूर्वीच्या जातपडताळणी पद्धतीमध्ये आणि यामध्ये फारसा फरक नाहीये. त्या आहे तसंच राहील. फक्त तुम्हाला तुमचं रक्तनाते संबंधाने हे सगळं साबित करायचं, बस एवढंच फक्त. एक नितीराज पाटील यांनी प्रश्न विचारलाय. तो प्रश्न मला वाटतं की गैरलागू आहे, पण तरी मी विचारण्याचा प्रयत्न करतो. मराठा कुणबी एकच निजामाच्या गॅझेटरमध्ये तशी नोंद असेल तर ते व्हॅलिडेशन होणार का? मला ह्याच्या आधारावरतीच सांगा. जर साबित केलं तर ते होऊ शकेल असं मला वाटतं. ओके. इतके प्रश्न आहेत की या प्रश्नांना मला वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची इथं उत्तरं मिळालेली आहेत. मला थोडासा कायदेशीर प्रश्न विचारून आपण थांबूया. या स्थितीमध्ये समजा ही अधिसूचना हायकोर्टामध्ये चॅलेंज झाली आणि सरकारवरती दबाव आहे वगैरे अशा पद्धतीनं जर कोर्टामध्ये कारण तुम्ही वकील आहात म्हणून ही शक्यता तुम्हाला किती वाटते की चॅलेंज झाल्यानंतर सरकारला डिफेंड करणं सुद्धा अनेक अर्थाने जड जाऊ शकेल? यापूर्वी सुद्धा सरकारने अधिसूचना काढून त्याचं कायद्यात रूपांतर केलं होतं. त्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं होतं. सरकारने ते टिकवलेलं होतं आणि आता थोडासा बदल झालेला आहे. आता जरा त्या कायद्याचा जास्त अभ्यास केला गेलेला आहे, नोंदी हुडकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मराठा समाज हा मागास आहे हे ठरवण्यासाठी जे जे काय आवश्यक होतं त्या सगळ्या बाबीचा सरकारने बऱ्यापैकी
ते पुरावे गोळा केलेले आहेत आणि त्या बाबी समोर आणलेले आहेत. त्यामुळं पूर्वी या बाबी नसताना सुद्धा सरकारने हे आरक्षण हायकोर्टात टिकवलं होतं. त्यामुळं आता झालेल्या बदलानुसार जे काही जास्तीचे पुरावे मिळालेत, त्यामुळं सरकारला हे आरक्षण हायकोर्टात टिकवणं फारसं काही अवघड झालं असं मला ते झालं क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल. अधिसूचनेबद्दल काय होईल असं तुम्हाला वाटतं? या अधिसूचना सुद्धा ती न्यायालयात जरी त्याला चॅलेंज केलं गेलं तरी सुद्धा ते टिकेल असं माझं मत आहे. Yes. कशाच्या आधारावरती तुम्हाला असं वाटतं? कारण आताची जे सर्वेक्षण झालेले आहेत त्या सर्वेक्षणातून मराठा समाज हा मागास समाजात मोडतो अशा पद्धतीचे पुरावे बऱ्यापैकी सरकारने गोळा केलेले आहेत अशी माझी माहिती आहे. ठीक आहे, थँक्यू वकील साहेब, थँक्यू सो मच. आपण थांबूया. मला माहिती आहे की ही चर्चा तुमच्या मनातल्या प्रश्नाच्या अनुषंगाने अपूर्ण आहे, कारण बरेचसे राजकीय गोष्ट आहेत. मी जे मधल्या वेळेतनं विश्लेषण करतो ते राजकीय अंगाने असतं. आजचे दोन्ही भाग तुम्ही बघा. या आजच्या आंदोलनात जसं मराठा कुणबी बांधव लाभार्थी, त्याच्याशिवायचे दोन मोठे राजकीय लाभार्थी सुद्धा आहेत. एक खुद्द मुख्यमंत्री आहेत आणि दुसरं भारतीय जनता पार्टीला सुद्धा या आंदोलनाचा या निमित्ताने लाभच होणार आहे. तो कसा ते त्या भागामध्ये मी सांगितलेलं आहे. माझा प्रयत्न खूप साधा आहे. जे असंख्य प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत त्या प्रश्नांची उत्तरं वकील साहेबांनी द्यावीत. त्यांनी ती दिली, त्यातनं त्यांचं ज्ञान पण आपल्याला दिसून आलं. अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं त्यांनी ती दिली. त्यांना राजकीय काही टिप्पणी करायचीच नव्हती. मीही ती टिप्पणी केलेली नाही आहे. फक्त तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. वकील साहेबांसाठी आणखी काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही जरूर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद वकील. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.